आपण महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी आनंदाची बातमी. सुधारित पेन्शन योजनेच्या अधिसूचनेबाबत सीएम म्हणाले. पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी आनंदाची बातमी. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांना शेअर करायला विसरू नका. आपल्यासमोर आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तांबुळेसर क्लासेस. आज दिनांक 17 जून 2024, बकरीद ईदच्या शुभेच्छा. मुबारक. वाळवंटीकरण व दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागतिक दिवस. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र सरकारच्या सुधारित पेन्शन योजनेबाबतची अधिसूचना लवकरच जारी केली जाण्याचे संकेत मिळाले आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य सचिवासोबत बैठक घेतली असून पेन्शन योजनेसोबत अन्य प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. सुधारित पेन्शन योजनेसाठी पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संघटनाची बैठक. महागाई भत्त्याबाबत लवकर निर्णयाची शक्यता. राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बहुप्रतीक्षित सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात लवकरच अधिसूचना जाहीर केली जाण्याची चिन्हे आहेत. आगामी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. याबाबत काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे मुख्य सचिवासोबत बैठक पार पडली असून अंतिम निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीनंतर घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर सुधारित पेन्शन योजनेबरोबरच इतरही अनेक प्रलंबित प्रश्न यावेळी मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे 1.5 लाख राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची एक बैठक नुकतीच झाली. या बैठकीत शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याची भूमिका महासंघातर्फे घेण्यात आली असल्याची माहिती महासंघाने मुख्य सल्लागार गदी कुलते यांनी दिली. या बैठकीत आपल्या सविस्तर मागण्याबाबत चर्चा करण्यात आली असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठकीबाबत वेळ मागितली असून या बैठकीत वरील निर्णय घेतला जाईल अशी माहिती कुलते यांनी दिली. गेल्या अनेक वर्षापासून निवृत्ती पेन्शन प्रचंड गाजत आहे. या प्रश्नी शिंदे फडणवीस सरकारने 1 मार्च 2024 रोजी सुधारित पेन्शन योजना जाहीर करण्याची घोषणा केली. मात्र अद्याप याची अधिसूचना जाहीर न केल्याने मुख्य सचिवांच्या या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी काढण्याची भूमिका महासंघातर्फे मांडण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 4% वाढवण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली आहे. तर सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य 25 राज्याप्रमाणे 60 वर्षे करण्याबाबतची या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. त्याशिवाय राज्य सरकारी कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी दिली आहे.